नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत 5 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन जी.आर. काढण्यात आलेला आहे। तर या जी.आर. मध्ये कोणती माहिती दिलेली आहे ती आपण आज पाहणार आहोत। तर या जी.आर. मध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवण्याबाबत या ठिकाणी हा नवीन जी.आर. काढण्यात आलेला आहे। तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहणार। महाराष्ट्र राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राज्यात राबवण्यात यावी असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करताना कामामध्ये अनेक वेळा व अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढण्याकरिता स्वयंसेवी संस्था उपलब्ध होत नाहीत आणि त्या अभावी कामे रखडतात असे निदर्शनास आलेले आहे आणि त्यामुळे अशासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशा वेळी ग्रामपंचायत मार्फत या योजनेचे काम या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुद्दा क्रमांक 1 मधील खालील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे। तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार याच्या फायद्याबाबत जाणीव जागृती व ॲपवर माहिती भरून ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य आता ग्रामपंचायत अशासकीय संस्था मार्फत करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आपण पाहिलं तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारांतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्था ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय समितीची कार्यान्वित यंत्रणा म्हणून प्रस्ताव सादर करावा। त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समितीने सदर प्रस्तावावर साधक बाधक विचार करून संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायतीस कार्यान्वित यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी आणि नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता घ्यावी। आणि उपअभियंता यांनी पास फॉर पेमेंट शेतकऱ्याचे नाव, गाळाचे प्रमाण आणि अनुदान नमूद करून कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित अशासकीय संस्था ग्रामपंचायत देयके जिल्हास्तरावर अदा करावीत आणि त्यासाठी एकत्रित निधी मागणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास करावी। आणि त्याचप्रमाणे अशासकीय संस्था ग्रामपंचायत जिल्हा जलसंधारण अधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निधी प्रदान करतील। तर तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर गाळ या ठिकाणी उपसायचे असेल तर या ठिकाणी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकतात। तर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करतात आणि ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करतात याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण पाहणार आहोत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।